जय श्री गणेश. नमस्कार भक्तांनो. भक्ती रस या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माघ संकष्टी चतुर्थी 2026 ची तारीख, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ. आणि विशेष म्हणजे मुलांच्या बौद्धिक प्रगतीसाठी व आरोग्यासाठी हिरव्या मुगाचे अत्यंत प्रभावी उपाय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माघ संकष्टी चतुर्थी 2026 तारीख व वेळ. भक्तांनो, माघ संकष्टी चतुर्थी 2026 मध्ये गुरुवार 5 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सकाळपासून उपवास केला जातो आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करून व्रत सोडले जाते. चंद्रोदयाची वेळ रात्री साधारण 9:34 चंद्रदर्शन होईल. चंद्रदर्शनानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून व्रत पूर्ण करावे. माघ संकष्टी चतुर्थीचे महत्त्व. भक्तांनो, संकष्टी चतुर्थी हा दिवस विघ्नहर्ता गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी श्रद्धेने व्रत केल्यास घरातील संकटे दूर होतात, मुलांची बुद्धी वाढते, अभ्यासातील अडथळे नष्ट होतात आणि जीवनात यश, सुख शांती प्राप्त होते. विशेषतः माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही अत्यंत फलदायी मानली जाते. मुलांच्या यशासाठी हिरव्या मुगाचे प्रभावी उपाय. आता भक्तांनो, आपण पाहूया मुलांच्या बौद्धिक प्रगतीसाठी, स्मरणशक्तीसाठी आणि आरोग्यासाठी हिरव्या मुगाचे खास उपाय. उपाय 1. 21 हिरवे मुगाचा उपाय. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 21 अख्खे हिरवे मूग घ्या. ते मुलांच्या हाताने गणपती बाप्पाला अर्पण करा. अर्पण करताना मनात मुलांच्या यशाची प्रार्थना करा. असे मानले जाते की यामुळे मुलांची एकाग्रता वाढते, अभ्यासातील अडथळे नष्ट होतात आणि बुद्धीचा विकास होतो. उपाय 2. 108 हिरव्या मुगाच्या दाण्यांचा उपाय. हा उपाय विशेषतः आईने करावा. 108 हिरवे मुगाचे दाणे घ्या. ते हिरव्या कपड्यात बांधा आणि गणपती बाप्पाच्या चरणी ठेवा. यानंतर शांत मनाने ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. हा उपाय मुलांच्या ज्ञानात वाढ, बुद्धी प्रखर होण्यासाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. उपाय क्रमांक 3. पक्ष्यांना हिरवे मूग खाऊ घालणे. भक्तांनो, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी भिजवलेले हिरवे मूग पक्ष्यांना खाऊ घाला. यामुळे मुलांच्या बुद्धीचा कारक असलेल्या बुध ग्रहाचे दोष दूर होतात, स्मरणशक्ती सुधारते आणि विचारशक्ती प्रगल्भ होते. उपाय क्रमांक 4. गाईला हिरवा चारा किंवा हिरवे मूग अर्पण करा. या पवित्र दिवशी गाईला हिरवा चारा किंवा हिरवे मूग अर्पण करा. गायीची सेवा केल्याने मुलांच्या आयुष्यातील संकटे कमी होतात, आरोग्य चांगले राहते आणि घरात सुखसमृद्धी नांदते. उपाय क्रमांक 5. हिरव्या मुगाचे दान. शक्य असल्यास पाव किलो हिरवे मूग एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात दान करा. दान केल्याने शैक्षणिक अडचणी दूर होतात, करिअरमधील अडथळे दूर होतात आणि भविष्याची चिंता हळूहळू दूर होते असे मानले जाते. महत्त्वाची प्रार्थना. भक्तांनो, हे सर्व उपाय करताना मुलांचे नाव आणि गोत्र उच्चारून गणपती बाप्पाला त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून प्रार्थना करा. गणपती बाप्पा हे करुणामय आहेत. ते आपल्या भक्तांची प्रार्थना नक्की ऐकतात. समारोप. भक्तांनो, माघ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रद्धेने व नियमाने हे उपाय केल्यास गणपती बाप्पाची विशेष कृपा आपल्या मुलांवर नक्कीच होते. आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भक्तिरस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.